नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये. तर ॲक्च्युली काल पाहिलं आपण की मार्केटमध्ये पॉझिटिव्ह ओपनिंग झाली आणि ती सस्टेन झाली. तर ॲक्च्युली डेटामध्ये काय झालं आपण ते ॲनालिसिस करूया आणि कालचा डेटा काय होता ते हे करूया. तर इंट्राडेमध्ये प्रॉफिट बुकिंग आली. ॲक्च्युली माझं जे एक्सपेक्टेशन्स होतं की हायर लेवलला सस्टेन होणार नाही आणि सस्टेन झाल्यानंतर खाली येईल. तर ती प्रॉबॅबिलिटी आज आपल्याला दिसते. गिफ्ट निफ्टी आपल्याला ऑलमोस्ट 300 पॉईंट खाली ओपन होताना दिसतोय. तर डेटामध्ये इंट्राडे काय झालं ते इम्पॉर्टंट होतं फार. इंट्राडेमध्ये कंटिन्युअस प्रॉफिट बुकिंग चालू होतं. ॲग्रेसिव्ह कोणी लॉंग करत नव्हता, ॲग्रेसिव्ह कोणी शॉर्ट करत नव्हता. पण ज्या पोझिशन्स होत्या त्या ॲक्च्युली शॉर्ट्स होत्या, त्यामुळं प्रॉफिट बुकिंग चालू होती. शॉर्ट कवरिंग आपण त्याला म्हणूया, अशा प्रकारचा ते त्यामध्ये आपल्याला काल बघायला मिळालं. तर डेटामध्ये चेंजेस बघाल तर रिटेलर बऱ्यापैकी पॉझिटिव्ह आहे. 1.5 लाख क्वांटिटी पॉझिटिव्ह होते. FIsनी 1.5 लाख क्वांटिटी निगेटिव्ह ठेवून गेलेले आहेत काल. आणि स्मार्ट प्लेयर, सगळ्यात स्मार्ट प्लेयर, त्यांना अनसर्टन्टिटी माहीत होती. म्हणजे टेरिफ जर 10% लागला तर मार्केटने ऑलरेडी ॲक्सेप्ट केलं होतं की 10%चा टेरिफ इट्स ओके आणि त्याच्यातून फार निगेटिव्हिटी येणार नव्हती. पण ट्रम्पने आपल्याला 25 ते 26% टेरिफ लावलेला आहे. तर ही गोष्ट थोडीशी अनएक्सपेक्टेड झाल्यामुळे आपल्याला गिफ्ट निफ्टी निगेटिव्ह दाखवतोय. पण तरी मित्रांनो, आज जरी निगेटिव्ह दाखवत असलं तरी ॲग्रेसिव्ह शॉर्ट करण्यासारखी परिस्थिती नाही आहे, कारण डेटा न्यूट्रल आहेत. डेटामध्ये FIs जरी निगेटिव्ह असले तरी ते ऑलरेडी थोडे हेज असतात. ते एक प्युअर डायरेक्शनल शॉर्ट्स नसतात. त्यामुळे आपण त्यांच्यावर तेवढा ट्रस्ट नाही करू शकत जेवढं आपल्याला डायरेक्शन देतो. पण प्रोने काल स्मार्ट गेम खेळला आहे. हळूहळू करत मार्केटमध्ये दिवसभरातून जेवढे पण त्यांचे शॉर्ट्स होते, ऑलमोस्ट 2.5 लाखाचे जे शॉर्ट्स होते ते त्यांनी हळूहळू कव्हर करून एकदम न्यूट्रल झालेले आहेत. त्यामुळे आजची जी डायरेक्शन आहे ती फार इम्पॉर्टंट आहे आणि आजचं सेशन व्हॉलेटाईल असू शकतं, कारण मोठे दोन्ही प्लेयर त्याचबरोबर रिटेलरसुद्धा आता न्यूट्रल आहे. तर रिटेलर आज थोडासा फॉर्ममध्ये असू शकतो, कारण कालच्या ज्या पोझिशन्स होत्या, परवा जे लॉंग घेऊन गेले होते, तर काल थोडासा प्रॉफिट त्यांना जरूर झाला असेल. जो आणि प्रोला तर लॉस नाही लागला असेल, प्रो ऑलरेडी शॉर्ट होता. थोडासा लॉस किंवा विदाऊट प्रॉफिट जे बाहेर पडलेत प्रोज आणि FIs कालच्या दिवसाला, तर त्यासाठी रिटेलर आज खुश असेल. पण जास्त खुश होण्याचं कारण नाही, कारण आता ते न्यूट्रल आहेत. मार्केट व्हॉलेटाईल असू शकतं. तर आजच्या दिवसासाठी ट्रेडिंगसाठी काय करता येईल, तर इंट्राडेमध्ये जे पण चेंजेस होतात ते आपण बघतोच, त्यानुसार आपण डिसिजन घेतो. पण मला विचाराल तर आज थोडंसं स्टे